थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सत्यशोधक समाज ही 19व्या शतकातील भारतातील एक सामाजिक सुधारणा चळवळ होती, जी महाराष्ट्रात ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली। सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात झाली, ज्याचा उद्देश होता सामाजिक असमानता, विशेषतः जाती व्यवस्था आणि स्त्रियांचे शोषण यांच्या विरुद्ध लढा देणे आणि समाजात समता, शिक्षण आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे। ज्योतिबा फुले यांना महात्मा फुले म्हणूनही ओळखले जाते। ते स्वतः माळी जातीतील शूद्र वर्गातून होते आणि त्यांनी जाती आधारित भेदभावाचा स्वतः अनुभव घेतला होता। त्यांना ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून शूद्र असल्या कारणाने हाकलून दिले होते। या ठिकाणी नम्रपणे नमूद करावे वाटते की शूद्र म्हणजे आजचे ओबीसी आणि अतिशूद्र म्हणजे शेड्यूल कास्ट। 19व्या शतकात भारतात ब्राह्मणवाद आणि जाती व्यवस्था यांचा प्रभाव प्रबळ होता। आजही तो पूर्णपणे संपलेला नाही। शूद्र आणि अतिशूद्र जातींना शिक्षण, सामाजिक सन्मान आणि मूलभूत हक्क नाकारले जात होते। स्त्रियांची स्थिती तर अत्यंत दयनीय होती। अगदी ब्राह्मण समाजातील स्त्रियांना देखील समतेची वागणूक नव्हती। या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। सत्यशोधक म्हणजे सत्याचा शोध घेणारा। या समाजाने धार्मिक आणि सामाजिक रूढी परंपराच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा आणि शोषणाला आव्हान दिले आणि सत्य व तर्कावर आधारित समाज रचना निर्माण करण्याचा जोरकसपणाने प्रयत्न केला। सत्यशोधक समाजाने जाती व्यवस्थेला मानवी समाजातील सर्वात मोठा अन्याय मानले आणि तिच्या निर्मूलनासाठी कार्य केले। ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला सामाजिक सुधारणेचे प्रमुख साधन मानले। त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या। स्त्रियांच्या केश वापरण्याच्या विरोधात न्हाव्यांचा संप घडवून आणला। बालविवाह, विधवांचे दुरावस्थित जीवन याविरुद्ध सत्यशोधक समाजाने आवाज उठवला आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले। धार्मिक रूढी, कर्मकांड आणि पुरोहितशाही यांचा विरोध करून तर्कशुद्ध विचारांना प्रोत्साहन दिले। सर्व मानव समान आहेत आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव जसे की जात, लिंग, धर्म स्वीकारार्ह नाही, हा विचार सत्यशोधक समाजाने पुढे नेला। ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात। त्यांना फातिमा शेख यांनी साथ दिली। शूद्र आणि अतिशूद्र मुलांसाठी स्वतंत्र शाळा उघडल्या गेल्या। शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला। सत्यशोधक समाजाने विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि बालविवाहाविरुद्ध मोहीम राबवली। ज्योतिबा फुले यांनी अनाथ आणि विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले, जिथे अविवाहित मातांना आश्रय आणि त्यांच्या मुलांना संरक्षण मिळाले। सत्यशोधक समाजाने कर्मकांड आणि पुरोहितशाहीला विरोध केला। सत्यशोधक विवाह पद्धती सुरू केली, ज्यात पुरोहिताशिवाय आणि साध्या पद्धतीने विवाह होत। ज्योतिबा फुले यांनी समतेचा पुरस्कार केला। त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा तर्कशुद्ध धार्मिक विचार मांडला। ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असो, तृतीय रत्न यासारखी पुस्तके लिहिली, ज्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली। सत्यशोधक समाजाच्या सभांमधून नाटके, कीर्तने आणि व्याख्याने आयोजित केली जात। सत्यशोधक समाजाने सर्व जाती धर्माच्या लोकांना सामील करून घेतले। सभासदांना सत्याचा शोध घेण्याची आणि सामाजिक सुधारणांसाठी कार्य करण्याची
शपथ दिली जात असे। सत्यशोधक समाजाने सभा, यात्रा, नाटके आणि साहित्याद्वारे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले। महाराष्ट्रातील गावागावात सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन झाल्या। यामुळे सत्यशोधक चळवळीचा प्रभाव वाढला। सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रातील नाकारलेल्या समाजाला, विशेषतः शूद्र आणि अतिशूद्र जातींना आणि सर्व जातीय स्त्रियांना आत्मसन्मान आणि शिक्षणाची प्रेरणा दिली। यामुळे सामाजिक जागरूकता वाढली। पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारला आणि मानव मुक्तीच्या चळवळीला पुढे नेले। सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्री शिक्षणाला चालना मिळाली, ज्याचा पाया सत्यशोधक समाजाने घातला। सत्यशोधक समाजाचा वारसा आजही महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये, विशेषतः आंबेडकरी चळवळीमध्ये दिसतो। सत्यशोधक समाजाने ब्राह्मणवादावर थेट टीका केल्याने उच्चवर्णीय जातीयवादी गटांचा विरोध झाला। सत्यशोधक समाजाच्या कर्मकांडी विरोधी भूमिकेमुळे धर्मांध नेत्यांनी त्याला विरोध केला। सत्यशोधक समाजाचा प्रभाव मुख्यतः महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला असला तरी देखील त्यांचे विचार आज देशभर पसरले आहेत। आजही महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाच्या शाखा कार्यरत आहेत, ज्या सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि जातीविरोधी चळवळीसाठी कार्य करतात। सत्यशोधक विवाह पद्धती आजही लोकप्रिय आहे। विशेषतः तर्कशुद्ध आणि साध्या विवाहांना प्राधान्य देणाऱ्यांमध्ये ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही सामाजिक न्याय आणि समतेच्या चळवळीसाठी प्रेरणादायी आहेत। सत्यशोधक समाज ही भारतातील सामाजिक सुधारणेच्या इतिहासातील एक क्रांतिकारी चळवळ होती। ज्योतिबा फुले यांनी तर्क, समता, मानवतावाद यांच्या आधारावर समाजातील रूढी परंपरांना आव्हान दिले। शिक्षण, स्त्रीमुक्ती आणि जातीविरोधी लढा यांच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाने भारतीय समाजाला नवीन दिशा दिली। आजही त्यांचे विचार आणि कार्य सामाजिक न्यायाच्या लढाईत प्रासंगिक आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर करा। जय भीम, जय संविधान।